नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज पुन्हा एकदा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या व्यवसाय प्रशासन पेपर 1 या विषयामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण आपला पहिला टॉपिक व्यवसाय प्रशासनाची ओळख किंवा परिचय याला आपण सुरुवात करीत आहोत. आपला पहिला टॉपिक आहे व्यवसाय प्रशासनाची ओळख किंवा परिचय. व्यवसाय प्रशासन म्हणजे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन हा अतिशय उपयुक्त आणि भविष्यामध्ये करिअरसाठी अतिशय आवश्यक असा हा विषय आहे. या विषयाचे विद्यापीठाने तुम्हा सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल खरोखरच आपण विद्यापीठाचे आभार मानायला हवेत. कारण पुढील भविष्यामधील MBA मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ही महत्त्वाची डिग्री यासाठी आपल्याला या विषयाची खूप मदत होऊ शकते. भविष्यामध्ये ज्यांना MBA करायचं असेल त्यांच्यासाठी हा विषय खरोखरच अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण आपल्या SY BCom व्यवसाय प्रशासन पेपर 1 यातील पहिला टॉपिक व्यवसाय प्रशासनाची ओळख आणि परिचय याला सुरुवात करीत आहोत. या पहिल्या टॉपिकमध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत, कोणत्या स्वरूपामध्ये आपला त्यासाठी अभ्यास असणार आहे हे आपण आता पाहूया. आपले या विषयामधील पहिला भाग जो असणार आहे तो असणार आहे व्यवसाय. व्यवसाय म्हणजे बिझनेस. मग यामध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत? या थीममध्ये आपण व्यवसायाची व्याख्या म्हणजे व्यवसाय म्हणजे काय, त्याच्या व्याख्या काय आहेत ते अभ्यासणार आहोत. जरी आपल्याला जनरली आपण पाहतो की सर्व ठिकाणी व्यापार सर्वांनाच तर व्यवसाय उद्योग व्यापार हे जनरली सर्व एकाच अर्थाने वापरले जातात. परंतु या तिन्ही थीम व्यवसाय असेल, उद्योग असेल किंवा व्यापार असेल हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे यामध्ये अभ्यासायचे आहेत. या थीम वेगवेगळ्या आहेत. एकाच अर्थाने जरी आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या जरी एकाच अर्थाने वापरत असल्या तरी या तिन्हीमध्ये फरक असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्या संकल्पना काय आहेत त्याचा अभ्यास यामध्ये करणार आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा असणारे व्यवसाय बिझनेस म्हणजे काय त्याची व्याख्या आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर व्यवसायाची वैशिष्ट्ये, व्यवसाय कशाला म्हणावयाचे आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. व्यवसायाची व्याप्ती, साधारणतः हा सर्वात मोठा भाग आहे की व्यवसाय ही संकल्पनेची व्याप्ती खूप मोठी आहे. ती आपण चार्टच्या स्वरूपामध्ये अभ्यासणार आहोत. अतिशय महत्त्वाचा असा हा भाग आहे. त्यानंतरची दुसरी थीम आहे ती म्हणजे उद्योग. उद्योग त्याला आपण इंडस्ट्री असं म्हणतो. तर उद्योग याच्या संकल्पना काय? आता उद्योग म्हटलं की आपल्यापुढे साखर उद्योग, कापड उद्योग असे मोठे उद्योग येतात. तर ही उद्योग संकल्पना नक्की काय आहे? त्याचे प्रकार काय आहेत? ते आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर आपली जी तुमची शाखा आहे वाणिज्य, या वाणिज्य या शब्दाची व्याख्या आणि संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. 11वीला तुम्ही OC कदाचित वाणिज्याची व्याख्या अभ्यासलेली असेल, तर तीच पुन्हा एकदा आपल्याला आठवावी लागेल किंवा पुन्हा एकदा तिचं आपल्याला रिवाईज करावं लागेल किंवा त्याचा पुन्हा एकदा अभ्यास करावा लागेल. तर वाणिज्य ही संकल्पना काय आहे? त्या वाणिज्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? त्याचबरोबर नंतरची थीम आपली असणार आहे ती म्हणजे व्यापारपूरक साधने, ज्यालाच अनुषंगिक साधने, व्यापाराला मदत करणारी अनुषंगिक साधने असं आपण म्हणू शकतो. एड्स ऑफ ट्रेड असं इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं. तर व्यापारपूरक साधने कोणती आहेत? व्यापाराला मदत करणारी साधने कोणती आहेत? ते आपण पाहणार आहोत. हाही भाग कदाचित तुम्हाला 11वी OC झालेला असेल. त्यामध्ये कोणकोणते आहेत? तर पहिलं ते कार्य आहे ते म्हणजे साठवण, गुदाम किंवा संग्रहण. तर साठवण हे व्यापाराला मदत करणारे एक कार्य आहे आणि त्याचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. त्यामध्ये साठवण म्हणजे काय? त्याची व्याख्या, त्याचे प्रकार आणि व्यापारासाठी त्याचं असणारं महत्त्व या गोष्टींचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतर दुसरं कार्य आहे व्यापाराला मदत करणारं ते म्हणजे वाहतूक. हे तुम्हा सर्वांच्याच ओळखीचं आहे. तर वाहतूक म्हणजे काय? वाहतुकीचे फायदे, तोटे आणि वाहतुकीचे प्रकार या स्वरूपामध्ये आपल्याला हा भाग अभ्यासायचा आहे. त्यानंतरचं तिसरं जे कार्य आहे व्यापाराला मदत करणारं ते म्हणजे विमा. तर विमा म्हणजे काय? आता विमा हा आपल्याला त्यामध्ये व्यवसायासाठी मदत करणारा विमा कोणता? त्याची व्याख्या काय? आणि त्याचे प्रकार कोणते आहेत? ते आपण यामध्ये पाहणार आहोत. चौथं व्यापाराला मदत करणारं कार्य आहे ते म्हणजे वित्त
पुरवठा. तर वित्त पुरवठा म्हणजे काय? म्हणजे ज्या व्यवसायाला भांडवल पुरवठा ज्या माध्यमातून होतो. मग ते बँकाचं लोन असेल, का व्यापाऱ्यांचं लोन असेल किंवा वेगवेगळ्या संस्थांनी दिलेलं लोन असेल. या सर्वांचा वित्त पुरवठा यामध्ये समावेश होतो. त्या वित्त पुरवठ्याचे प्रकार काय आहेत? ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर मध्यस्थ हे 5वं कार्य आहे व्यापाराला मदत करणारं. तर कोणकोणते मध्यस्थ व्यापारासाठी मदत करीत असतात, ते आपण पाहणार आहोत. परंतु अलीकडच्या काळामध्ये, अलीकडच्या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये या मध्यस्थांचं बऱ्याच प्रमाणात उच्चाटन झालेलं दिसून येते. परंतु पूर्वांपार मध्यस्थांची जी साखळी होती, ती अतिशय व्यापारासाठी मदत करणारी साखळी होती. तर त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि शेवटचं जे कार्य आहे, व्यवसायाला मदत करणारं ते म्हणजे जाहिरात. हे अतिशय उपयुक्त असं कार्य आहे. आज टीव्ही समोर तुम्ही बसलात, पिक्चरच्या थिएटरमध्ये जरी गेलात किंवा रस्त्याने जाता येताना जर तुमचं पहिलं स्वागत कोण करत असतील, तर जाहिरात करते. कुठेही गेला तरी तुम्हाला जिथे-तिथे जाहिरातच दिसते. मग ते कोणत्याही स्वरूपाची असेल, सरकारी जाहिरात असेल किंवा वस्तूंची जाहिरात असेल. आज असा कुठलाही एरिया नाही, की जिथे जाहिरात दिसत नाही. तर हे जाहिरात काय आहे? याच्यावरती परीक्षेला ब्रॉड क्वेशन विचारला जातो. जाहिरातीची माध्यमे आणि जाहिरातीची कार्ये या स्वरूपामध्ये आपण या टॉपिकच्या या पहिल्या भागामध्ये अभ्यास करणार आहोत. म्हणजे व्यवसाय या संकल्पनेमध्ये तुम्हाला जवळ-जवळ जे 11वीला ओशी होतं, ते 11वीच्या ओशीचा पुन्हा एकदा रिवाइज टाइप अभ्यास आहे. म्हणजे तुम्हाला थोडंसं प्री नॉलेज यामध्ये टेस्ट केलं जाणार आहे, की हा भाग तुम्हाला ऑलरेडी 11वीला झालेला असेल, परंतु पुन्हा एकदा आपल्या या विषयाचा पाया म्हणून त्याकडे पुन्हा एकदा पाहायचं आहे आणि पुन्हा आपल्याला या सर्व गोष्टींची अभ्यास करायचे किंवा रिव्हिजन करावयाचे. तर आपल्या या पहिल्या टॉपिकचा हा पहिला भाग असणार आहे व्यवसाय. त्यामध्ये व्यवसायाची व्याख्या, व्यवसायाची वैशिष्ट्ये, व्यवसायाची व्याप्ती, त्यानंतर उद्योग ही संकल्पना असणार आहे. वाणिज्य ही संकल्पना असणार आहे. वाणिज्याच्या मध्ये आवश्यक असणारी व्यापारपूरक साधने आणि त्या व्यापारपूरक साधनांमध्ये साठवण, वाहतूक, विमा, वित्त पुरवठा, मध्यस्थ आणि जाहिरात यांचा आपण डिटेल अभ्यास करणार आहोत पुन्हा एकदा. त्यानंतर दुसरा भाग आपला त्यामध्ये असणार आहे व्यवस्थापन. पहिल्या टॉपिक मधला हा दुसरा भाग आहे व्यवस्थापन. आता व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट. आता या शब्दासाठी तुम्हाला किंवा या थीमसाठी तुम्हाला पूर्ण याच एस-वाय मध्ये एक पूर्ण वेगळा सब्जेक्ट आहे, ज्याला तुम्ही बिझनेस मॅनेजमेंट म्हणता. तर तिथे जो भाग आहे पूर्ण व्यवसाय व्यवस्थापनाचा, तोच भाग तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा रिपीट आहे. त्यामध्ये व्यवस्थापन म्हणजे काय? तर आत्ताच्या ज्या एस-वाय बी-कॉम मधील बिझनेस मॅनेजमेंट या सब्जेक्ट मधील जो तुमचा पहिला टॉपिक आहे, त्या पहिल्या टॉपिक मधील जवळ-जवळ बराचसा भाग इथे पुन्हा एकदा रिपीट होणार आहे. म्हणजेच थोडक्यात तुम्हाला या संकल्पनेच्या अभ्यासासाठी बिझनेस मॅनेजमेंट मधील पहिल्या टॉपिकची मदत होणार आहे. मग आपण या ठिकाणी काय-काय अभ्यासणार आहोत? तर व्यवस्थापनाची अर्थ आणि व्याख्या. अनेक लेखकांनी, अनेक विचारवंतांनी व्यवस्थापनाच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत, जे वेगवेगळे अर्थ सांगितलेले आहेत, त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्यानंतर व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचा आणि परीक्षेसाठी उपयुक्त असणारा हा भाग आहे. व्यवस्थापन म्हणजे काय? आणि व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये सांगा, असे तुम्हाला यामध्ये विचारले जाते. तर त्यामधील दुसऱ्या संकल्पनेमधील तिसरा भाग आपण पाहणार आहोत, ते म्हणजे व्यवस्थापनाची व्याप्ती, स्कोप ऑफ मॅनेजमेंट असं आपण त्याला म्हणू शकतो. तर व्यवस्थापन कुठे-कुठे आणि कशा पद्धतीने उपयुक्त ठरू शकते, हे आपण यामध्ये पाहणार आहोत. चौथी आपल्या यामध्ये संकल्पना आहे व्यवस्थापनाची तत्वे. हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. बिझनेस मॅनेजमेंटसाठी सुद्धा आणि आपल्या बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनसाठी सुद्धा. यामध्ये जी 14 तत्वे सांगितलेली आहेत व्यवस्थापनाची, ती 14 तत्वे आजही सर्व व्यवस्थापनासाठी लागू होतात. ती 14 तत्वे कोणती आहेत? ती तुम्हाला बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पण अभ्यासायची आहेत आणि यामध्ये सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग असा हा भाग आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थापनाची कार्ये. जो मॅनेजर असतो, जो कुठल्याही व्यवसायाचा व्यवस्थापक असतो, त्या व्यवस्थापनाला कोणती कार्य करावी लागतात, याचा अभ्यास आपण इथे पण करणार आहोत आणि बिझनेस मॅनेजमेंट या विषयामध्ये सुद्धा करणार आहोत. त्यानंतर आहे व्यवस्थापनाचे स्वरूप कसे आहे. मॅनेजमेंटचं स्वरूप सांगताना प्रत्येक व्यवसायानुसार त्याचे स्वरूप बदलते. तर ते स्वरूप कशा पद्धतीचं आहे, त्यालाच आपण नेचर ऑफ मॅनेजमेंट असे म्हणतो.
आणि पुढचा भाग आहे तो म्हणजे व्यवस्थापनाचे स्तर. व्यवस्थापनाचे स्तर याचा अर्थ की कोणत्या टप्प्यांवरती व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जातं. यामध्ये उच्च पातळी व्यवस्थापन, मध्यम पातळी व्यवस्थापन आणि कनिष्ठ पातळीवरील व्यवस्थापन अशा 3 टप्प्यामध्ये किंवा त्रिस्तरीय व्यवस्थापनाचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतर पहिल्या टॉपिकमधील जे पुढची संकल्पना आहे ती म्हणजे प्रशासन. प्रशासन म्हणजे जे आपल्या विषयाचं नाव आहे ते. आपल्या विषयाचं नाव आहे व्यवसाय प्रशासन. त्यामधील प्रशासन ही संकल्पना काय आहे? आता पहा तुम्हाला तुमच्यापुढे 3 संकल्पना आलेल्या आहेत. पहिली संकल्पना आली व्यवसाय, त्यानंतर संकल्पना आली व्यवस्थापन आणि आता आपल्यापुढे संकल्पना येते ते म्हणजे प्रशासन. तर प्रशासन ही संकल्पना काय आहे? आता आपल्या विषयाला जे नाव मिळालेलं आहे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. त्या ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच प्रशासन. या अर्थाने आपण त्याकडे पाहणार आहोत. तर आपल्या विषयाला ज्या शब्दाचं नाव मिळालेलं आहे, ती संकल्पना म्हणजे प्रशासन. इथून खऱ्या अर्थाने आपल्या या विषयाच्या सिलेबसला सुरुवात होते. प्रशासन ही संकल्पना काय आहे? आपल्या टॉपिकचं सुद्धा पहिल्या टॉपिकचं पण नाव आहे व्यवसाय प्रशासनाची ओळख आणि परिचय. तर त्या प्रशासनाची ओळख आणि परिचय हे पाहताना आत्ताचा मागचा जो पाठ आपण पाहिला, तो फक्त प्री नॉलेज होता. तुमचं टेस्टिंग होतं प्री नॉलेजचं. आता इथे खऱ्या अर्थाने आपल्या पहिल्या टॉपिकच्या संकल्पनेची काय होणार आहे? सुरुवात होणार आहे. त्यामध्ये प्रशासन म्हणजे काय? प्रशासनाच्या अर्थाने व्याख्या आणि प्रशासनाची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर प्रशासन आणि व्यवस्थापन यातील फरक. ह्या दोन्ही संकल्पना जरी सारख्याच वाटत असतील, तरी प्रशासन आणि व्यवस्थापन यामध्ये काय फरक आहे? ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर संघटना, ऑर्गनायझेशन हा भाग सुद्धा तुम्हाला बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पुन्हा एकदा आहे. तिथे सुद्धा तुम्ही याचा अभ्यास डिटेल करणार आहात. तिथे डिटेल तुम्हाला वेगळा टॉपिक आहे. इथं मात्र आपल्याकडे फक्त एक संकल्पना आहे आणि त्याच्या अंतर्गत आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. तर व्यवस्थापन आणि प्रशासन यातील सीमारेषा काय आहे? म्हणजे कुठून व्यवस्थापन संपते आणि कुठे प्रशासन सुरू होते, त्याच्या सीमारेषा काय आहेत? कारण प्रशासन आणि व्यवस्थापन म्हणलं की दोन्ही उच्च पातळीवरील आपल्याला वाटते, परंतु त्यामध्ये सुद्धा किंचितसा फरक आहे. तो किंचितसा फरक आपल्याला या ठिकाणी अभ्यासावयाचा आहे. त्यानंतर संघटनेची तत्वे, ऑर्गनायझेशन प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गनायझेशन असं त्याला म्हटले जाते. तर या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा या ऑर्गनायझेशन ही संकल्पना BM मध्ये आणि इथे सुद्धा अभ्यास आहे. संघटनेची तत्त्वे तुम्हाला इथे सुद्धा आहेत आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्ये सुद्धा आहेत. तर दोन्ही ठिकाणी तुम्हाला याचा परत एकदा अभ्यास करायचा आहे. तर एखाद्या व्यवसायाची संघटना कशी चालते, त्याची संघटन रचना कशी केली जाते, प्रत्येक व्यवसायाच्या स्वरूपानुसार संघटनेची रचना कशा प्रकारे बदलते, याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्यानंतर संघटना, प्रकार आणि प्रशासन. संघटनेचे प्रकार कोणते आहेत? हा एक भाग महत्त्वाचा आहे या टॉपिकमधील. तर संघटनेचा प्रकार कसे आहेत? त्याचे अर्थ काय? त्याची कार्य काय? आणि संघटन एक पेशा. यामध्ये आपण पाहणार. प्रशासन, अर्थ व पेशा या स्वरूपामध्ये आपण पाहणार आहोत. तर प्रशासनाची कार्ये आणि पेशा हे प्रशासनाच्या बाबतीतले अतिशय महत्त्वाचा भाग आहे. प्रशासनाची कार्य याच्यावरती आपले पहिले प्रॅक्टिकल असते. या प्रॅक्टिकल अंतर्गत आपल्याला एका प्रशासकाला किंवा एका उद्योजकाला किंवा एका व्यवसाय प्रशासन करणाऱ्या व्यक्तीला भेट देऊन त्याची मुलाखत किंवा त्यांची माहिती आणावयाची असते. तर पहिल्या टॉपिकसाठी आणि पहिल्या प्रॅक्टिकलसाठी प्रशासनाची कार्ये हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर प्रशासन एक पेशा आहे का? पेशा म्हणजे जसं वकील, डॉक्टर, त्यानंतर टीचर यांचे जसे पेशा आहेत, तसा प्रशासन हा पेशा आहे का? याचा डिस्कशन टाइप किंवा चर्चात्मक अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत. तर या पद्धतीने प्रशासन या संकल्पने खऱ्या जे आपल्या ज्या विषयाची सुरुवात आहे, खरी जी आपल्या टॉपिकची सुरुवात आहे किंवा या सब्जेक्टची सुरुवात आहे, ती या प्रशासन या संकल्पनेपासून होणार आहे. आणि यामध्ये प्रशासनामध्ये पुन्हा 3 तुम्हाला ह्या संकल्पना येणार आहे. त्यामध्ये व्यवस्थापन, प्रशासन आणि संघटना. तर हे संघटना, प्रशासन आणि व्यवस्थापन हे 3 शब्द जरी वेगळे वाटत असले, तर या दैनंदिन जीवनात हे एका अर्थाने उच्चारले जातात. परंतु प्रत्यक्षात या 3 संकल्पनांमध्ये खूप मोठा फरक आहे. त्यांची पातळी वेगळी आहे, त्यांची कार्य वेगळी आहेत, त्यांचं नेचर वेगळं आहे, त्यांची व्याप्ती वेगळी आहे आणि या तिन्ही गोष्टींचा आपल्याला एकत्रित अभ्यास या एका टॉपिकमध्ये करावयाचा आहे. विद्यार्थ्यांनो, आता आपण जे 3 भागामध्ये पाहिलं, पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं व्यवसाय,
उद्योग, व्यापार आणि व्यापाराला मदत करणारी इतर अनुषंगिक सेवा आणि साधने. इतर अनुषंगिक सेवा आणि साधने याच्या अंतर्गत एकूण आपल्याला 6 सेवा साधनांचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये गुदाम, विमा, वाहतूक, वित्तपुरवठा, मध्यस्थ आणि जाहिरात. हा भाग तुमचा पूर्ण आणि पूर्ण 11वीशी रिलेटेड आहे. अगदी जसाची तसा म्हणालात तरी चालेल. त्यामुळे ज्यांना उशी होते त्यांना तो भाग अतिशय सोपा आणि जुना वाटेल. त्यानंतरचा भाग आपला सुरू झालेला आहे तो व्यवस्थापन. तो व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट हा भाग तुम्हाला रिपिटेशन टाइप असलेला दिसून येईल. म्हणजेच याचा अर्थ बिझनेस मॅनेजमेंट या सब्जेक्टमध्ये आणि ॲडमिनिस्ट्रेशन यामध्ये दोन्ही ठिकाणी तुम्हाला एकसारखाच अभ्यास करायचा आहे. एका अर्थी कुठेतरी तुम्हाला समजले तरी दोन्हीच विषयाचा अभ्यास या संकल्पनेमध्ये 2 ठिकाणी होणार आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी डबल धमाका मिळू शकेल असं आपल्याला म्हणता येईल. आणि तिसरी जी आपली संकल्पना आपण पाहणार आहोत ती म्हणजे प्रशासन. तर प्रशासन हे खऱ्या अर्थाने आपल्या विषयाचं नाव आहे. आपली संकल्पना आहे आणि पूर्ण सिलेबस फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म किंवा आपली सेमिस्टर 3rd आणि सेमिस्टर 4th या दोन्ही सेमिस्टरमध्ये आपल्याला या केवळ प्रशासन या संकल्पनेशी रिलेटेड असणाऱ्या बाबींचाच पूर्ण वर्षभर अभ्यास करावयाचा आहे. तर त्या दृष्टीनं प्रशासन ही संकल्पना आपल्यासाठी आणि आपल्या विषयासाठी अतिशय महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर प्रशासनाची कार्ये मी आता सांगितल्याप्रमाणे प्रशासनाची कार्ये याच्यावरती आपल्याला प्रॅक्टिकल असणार आहे. त्यासाठी तुम्हाला एका उद्योजकाला, एखाद्या प्रशासकाला व्हिजिट द्यावयाची आहे. त्याची मुलाखत घ्यावयाची आहे. त्याच्या व्यवसायाची त्याने कशी सुरुवात केली, तो व्यवसायाचे कशाप्रकारे प्रशासन करतो याची माहिती घ्यायची आहे आणि आणि त्याला प्रशासन करताना कोणती कार्य करावी लागतात, ते आपण त्यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे प्रशासन एक पेशा आहे का? जसं डॉक्टर, वकील आणि शिक्षक, CA, चार्टर्ड अकाउंटंट यांचा उल्लेख पेशा म्हणून केला जातो. व्यवसाय म्हणून केला जात नाही किंवा उद्योग म्हणून केला जात नाही. तर या सर्वांना पेशा म्हटलं जातं. मग हे पेशा म्हणजे नक्की काय आहे? पेशाची वैशिष्ट्ये काय आहेत? आणि ती पेशाची वैशिष्ट्ये प्रशासन या शब्दाला, या संकल्पनेला लागू होतात का? आणि जर लागू होत असतील तर खरोखर प्रशासन एक पेशा आहे का? आणि जर लागू होत नसेल तर खरंच प्रशासन हा पेशा नाही का? अशा दोन्ही स्वरूपामध्ये आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद विद्यार्थ्यांनो. आजचा भाग शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल.